नमस्कार. मी अनिकेत पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या अलिबागचा क्रिकेट या पेजवर. आज आपण गोष्ट अलिबागच्या खेळाडूची या कार्यक्रमात अलिबागमधील वेगवान गोलंदाज बोलण्यापेक्षा एक फलंदाज, समालोचक किंवा एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक असं बोलायला हरकत नाही, असा सर्वांचा लाडका पार्थ घरत याच्यासोबत आज बोलणार आहोत. पंकज जाधवच्या नेतृत्वाखाली त्याने क्रिकेटमध्ये अलिबागच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि फार कमी वयात त्याने अलिबागच्या प्रेक्षकांना आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडला. असा सर्वांचा लाडका पार्थ घरत आपल्या सोबत आज असणार आहे. त्या अगोदर तुम्ही अलिबागचं क्रिकेट या पेजला फॉलो करायला, तसेच द पाटील जावडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वागत करतो तुझं माझ्या या शो मध्ये. आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करू. चालेल चालेल. तर क्रिकेटची सुरुवात तुझी कशी झाली? क्रिकेटची सुरुवात म्हणायला बघितलं तर लहानपणापासूनच आवड होती, कारण की बाबा माझे क्रिकेटर होते. बाबा रिलायन्स कंपनीकडून खेळायचे. मोठा भाऊ सुद्धा एक प्रोफेशनल क्रिकेट खेळायचा आधी लहान वयापासून. सो तिथून आवड निर्माण झाली. सो हशिराला राहायचो मी आधी. तर बालबीरच्या मैदानात आम्ही एक 4वी-5वी नंतर प्रॅक्टिस करायला जायचो. तर तिकडे नावाजलेला आपल्याला माहिती असेल, पिंट्या पाटील. सो त्यांनी पहिल्या सरात आधी मला एक बेसिक क्रिकेट शिकवलं. कारण की क्रिकेट माहिती होतं, खेळायला येत होतं, पण प्रोफेशनल क्रिकेट कसं खेळायचं ते माहिती नव्हतं. सो पिंट्या पाटीलने थोडंसं एक सुरुवात करून दिली. त्याच्यानंतर आवड निर्माण झाली. नंतर आम्ही अभ्यासासाठी अलिबागला मूव्ह झालो. अलिबाग सिटीमध्ये मूव्ह झालो. सो तिकडे गेल्यानंतर जवळ आरसीएफ कॉलनी, मग आरसीएफ कॉलनीत लेदर क्रिकेट चालू असायचं. सो बाबा पण लेदर क्रिकेट खेळायचे. सो तिथे लेदर क्रिकेट चालू केलं. एक आवड निर्माण होत गेली. अंडर 14, अंडर 16 खेळत गेलो. त्यानंतर हळूहळू आवड निर्माण झाली. बरोबर. क्रिकेटमध्ये जसा तू बोललास, पिंट्या पाटीलने तुला पहिल्यांदा बालकडू पाजला असं बोलायला हरकत नाही. त्यालाच धरून प्रश्न की पहिला तुझा गुरु कोण आहे, की ज्याने क्रिकेटला तुला सुरुवात, म्हणजे तुझ्या आयुष्यात क्रिकेटसाठी रंग भरला असं बोलायला हरकत नाही, आणि कोणी पहिल्यांदा चान्स दिला आपल्या अलिबागच्या क्रिकेटमध्ये? सर पहिला गुरु म्हणाला तर बाबाच आहेत माझे गुरु. त्यांनी शिकवलं. त्याच्यानंतर दादानी आणि पिंट्या दादानी थोडंसं फक्त ब्रशअप केलं मला. त्याच्यानंतर आपण टेनिस क्रिकेटकडे बघायचं झालं. टेनिस क्रिकेट मी 2019 पासून सुरू केलं. पहिले एक अलिबागच्या छोट्या टीम कडून खेळायचो मी. माझ्या स्पॉन्सरचं नाव स्वराज दातार होतं, मला आठवतं. त्याची टीम होती. 1 वर्ष त्याच्याकडून खेळलो. नंतर मग चांगलं क्रिकेट खेळायला लागलो. मग पंकज जाधवने एकदा असं विचारलं की अरे आज आपली कुरुळला मॅच आहे, तू खेळतोयस का? तर मी गेलो कुरुळला मॅचला खेळायला. आय थिंक ती व्हीसीएन केबल नेटवर्कची टुर्नामेंट होती. तर पहिली मोठी टुर्नामेंट 1 लाखाची टुर्नामेंट होती ती, आणि डायरेक्ट मी कुबेरकडून तिथे खेळलो. माझी पहिलीच मॅच होती, आणि पहिल्या मॅच मध्ये आमची आय थिंक चौल सोबत मॅच होती, आणि मला थोड्या रन गेल्या होत्या. तरी सुद्धा पंकज जाधवने बॅकअप केलं मला. सेकंड मॅच आमची हशिरा सोबतच लागली. तो बोलला की ये, काय प्रॉब्लेम नाहीये, थोडा रन गेला, प्रॉब्लेम नाहीये, परत ये, परत गोलंदाजी टाक. सो सेकंड मॅच मध्ये कमबॅक केलं. त्याच्यानंतर थोडे दिवस खेळलो, कारण की तो सीझन एंड होता. नंतर कोविड आलं. कोविड नंतर थोडंसं बॅकफुटर गेलं क्रिकेट. मग त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट म्हणजे हशिरा टुर्नामेंट होती, ओपन टुर्नामेंट होते. सो तिथे आहे ना, मी स्पॉन्सर आहे माझा प्रतीक कडवे नावाचा. सो त्याची ओपनची टीम होती. तो टीम मध्ये मोठे मोठे खेळाडू होते, लाईक सुमित ढोंगडे, हे सारे खेळाडू मोठे मोठे होते. आणि तरी त्यांनी मला टीम मध्ये चान्स दिला. सो बोलो ठीक आहे सर, टीम मध्ये खेळायला मिळते, मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर मी ग्राउंड मध्ये उतरलो. टीम मिटिंग झाली. तर टीम कॅप्टन बोलला की पार्ट टाकणार आहे पहिली ओव्हर. म्हणजे टीम मध्ये रायगडचे मोठे मोठे आयकॉन प्लेअर आहेत, आणि मी एक साधा प्लेअर, आणि माझ्यासाठी मला पहिली ओव्हर दिली. आणि तिथून मी बुस्टअप करायला सुरुवात केली, कारण समोर अपोजिट फलंदाज खूप चांगले आलेले. सुमित ढेकळे, उस्मान पटेल, ओमकार हरपल सारखे फलंदाज माझे अपोजिट होते. त्यांना सुद्धा चांगली गोलंदाजी केली. तिथून एक टर्निंग पॉईंट झाला, आणि तिथून वर गेलो, जो अजून मी ब्रेक नाही घेतलाय. बरोबर. तसं बोललास तर मग तू आता बोलताना स्टार्टिंगला बोललास की लेदर क्रिकेटमध्ये अंडर 14, अंडर 16 देखील खेळलास. मग टेनिस क्रिकेटकडे जाऊ असं का वाटलं? मग लेदर खेळाडू हा कसा लेदर क्रिकेटमध्ये प्रॉपर गोलंदाजी किंवा प्रॉपर फलंदाजी करायला, आणि टेनिस क्रिकेटमध्ये सगळं काही आक्रमक असतं, थोडं
आक्रमक क्रिकेट आणि एकदम संयमी खेळ. मग लेदर क्रिकेट म्हणून मग टेनिस क्रिकेटकडे काय यावं वाटतं? असं येऊचा प्रश्न नाहीये, कारण अजून लेदर क्रिकेट पण खेळतो सुद्धा मी. दोन्ही क्रिकेट खेळतो. असं नाही, पहिलं प्रेम लेदर क्रिकेटच आहे. तर कितीही मोठी टेनिसची टुर्नामेंट असेल आणि एका साईडला लेदर मॅच असेल ना, तर आम्ही पहिले लेदर मॅचला जातो. सो ते प्रेम आहेच. बट प्रॉब्लेम हे असं झालं की 2019 नंतर थोडंसं कोविड नंतर थोडं बदलत गेलं. तर रेट अलिबागचं खूप कमी होत गेले आता. आता मोस्टली एखाद दुसरी टुर्नामेंट होते. आधी भरपूर टुर्नामेंट्स व्हायच्या. आणि एक थोडासा एक बॅकफूट पॉईंट म्हणायचा झाला ना, तर 2019 ची गोष्ट आहे. 2019 मध्ये मी मुंबई प्रो साठी सिलेक्ट झालो होतो. मुंबई अंडर 19 प्रो साठी. तर थोडा इश्यू झाला होता. एक एमसीए कार्ड नावाची गोष्ट असते, ते आपल्याला लागतं. सो ते माझं बनत बनत नव्हतं. त्यासाठी मला मुंबई खेळता नाही आलं. कारण तो फेज बरोबर. माझा खूप खूप पॉझिटिव्ह फेज होता. लाईक मुंबई अंडर 19 खेळलो सुद्धा असतो मी. बट त्यावेळेला माझं एमसीए कार्ड बनलं नाही, म्हणून मी प्रोवर्स मधून बाहेर पडलो. सो टॉप 60 मध्ये आलो होतो मी. त्याच्यानंतर बाहेर पडलो. त्याच्यानंतर कोविड आलं, मग थोडं तेवढं लक्ष कमी होत गेलं, कारण की अभ्यासाकडे लक्ष होतं, करिअर पण बघायचं असतं. तर तेवढं प्रेम कमी होत गेलं, कारण की आधी मी फुल्ली फोकस टू क्रिकेट होतो. कारण की मुंबईला गेलो, फक्त मोस्टली क्रिकेट खेळायचो. घरून पण चांगला सपोर्ट होता. दादा सुद्धा उभा होता माझ्या मागे, बाबा सुद्धा उभे होते. पण नंतर थोडंसं कमी 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 होत गेलं. बरं. मग हाशिवरे संघ सारखा मोठा संघ, जरी तू अलिबाग मध्ये शिफ्ट झालास तरी पण हाशिवरे संघात तू जाऊ शकत होतास खेळण्यासाठी, असं बोलायला हरकत नव्हती. मग हाशिवरे संघ सोडून मग अलिबागच्याच क्रिकेटमध्ये म्हणजे अलिबागच्या टीम मध्ये खेळावं असं का झालं? असं असं कधी असं संधी नाही आली मला, कारण की जेव्हा मी टेनिस क्रिकेट खेळायला सुरुवात केली ना, तेव्हा मी अलिबागमध्ये स्थायिक होतो. सो तिकडूनच खेळायला लागलो, तिकडेच प्रॅक्टिस करायचो. मग सुरुवातच अलिबागच्या संघातून केली, म्हणून तिकडूनच कंटिन्यू केलं. कधी हाशिरा संघात खेळायची संधीच मिळाली नाही. सो तिथून कधी खेळायला असं असं एक चान्स नाही आला. सुरुवातच अलिबागकडून केली, मग तिकडूनच खेळत होतो आम्ही. लाईक पहिली टीम बरं. पण अलिबागचीच होती. नंतर पंकज जाधव पण अलिबागकडूनच खेळायचा. आणि मेन गोष्ट म्हणजे कसं असतं, की टू बी ऑनेस्ट, थोडं सेल्फिश बोलतो, की पंकज जाधव खेळतोय ना, सो त्याची मॅच आहे ना, ती दुनिया बघते. सो त्याच्या टीमकडून खेळलं ना, आपल्याला दुनिया बघत असते. बरोबर. 100% बरोबर आहे. कारण पंकज जाधव सारखं मोठं नाव संघात असणं हे देखील मोठी गोष्ट आहे. पुढला प्रश्न असा आहे की आयुष्यातली आपली पहिली मॅन ऑफ द मॅच, जिथं आपल्याला म्हणजे जसं प्रत्येकाला वाटतं की आपल्याला पहिली मॅन ऑफ द मॅच मिळावी, अशी कुठे भेटली होती तुला? मला पहिली मॅन ऑफ द मॅच मिळाली होती, मी तेव्हा लेदर क्रिकेटमध्ये मिळाली होती. मी अंडर 16 खेळत होतो. तेव्हा आयपीसीएल ला मॅच होती, तेव्हा मला एक पहिली मॅन ऑफ द मॅच मिळाली माझ्या आयुष्यातली. तेव्हा ती महाराष्ट्र होती. मी 4 ओव्हर्स टाकल्या होत्या. 4 ओव्हर्स मध्ये 2 मेडल, 4 रन देऊन 2 विकेट्स. आता म्हणायला झालं तर हल्लीच लास्ट मला बाईक मिळाली होती. तर ते एक खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. तर ती मी मोठी अचिव्हमेंट मानतो. बट अशा छोट्या छोट्या पण खूप गोष्टी आहेत. काही खूप अशा मॅचेस जिंकवलेल्या आहेत, किंवा लेदर क्रिकेटच्या मॅचेस जिंकवलेल्या आहेत. छोट्या छोट्या मॅचेस, लाईक मुंबईला सिलेक्ट होणं, मुंबईच्या टॉप 60 प्लेयर्सने सिलेक्ट होणं, ही पण एक मोठी अचिव्हमेंट आहे. आणि क्रिकेट कॉम्पिटिशन खूप आहे. सो लेदर क्रिकेटचं म्हणायला झालं तर मी जेव्हा बॉम्बे प्रो सिलेक्ट झालो होतो टॉप 60 मध्ये, तेव्हा मला खूप भारी, खूप छान वाटलं होतं. ती फिलिंग अजूनही माझ्या नशिबात आहे. आणि टेनिस क्रिकेटचं म्हणायला झालं, जेव्हा मला बाईक मिळाली ना, तेव्हा तो आनंद खूपच गगनात मावेन असा होता. बरोबर. बाईक वरून आता विषय निघाला, तुला प्रश्न डायरेक्ट करतो का? बरेच त्याच्यावरून गोष्टी झाल्या होत्या की ही बाईक त्याला कशी मिळाली, त्याच्यासाठी दुसरा पण हकदार होता, हे तुझ्या पण कानावर आली असेल ही गोष्ट. काय सांगशील त्याबद्दल? कारण बरीच अशी चर्चा झाली होती, ज्यानंतर तुला बाईक मिळाल्यानंतर बरेच 2-3 दिवस ही चर्चा चालू होती. हा प्रश्न तुला मी डायरेक्ट विचारतो की त्याबद्दल काय वाटतं तुला, की लोकांनी तुझ्यावर नावं ठेवली होती, काय सांगशील त्याबद्दल? लाईक आता नावं तर सगळे ठेवतात, कारण की मला पण कळलं होतं. कारण की स्टॅट्स मध्ये बघितलं झालं तर स्टॅट्स थोडी वर खाली होते. मला पण माहिती होतं की दुसऱ्या स्टॅट माझ्यापेक्षा जास्त चांगले आहेत. बट आता टू बी ऑनेस्ट सांगतो मी, की ती एखादी खेळत होत असं की बाईक मिळाली त्याला. सो मला सुद्धा माहिती होतं की एक नाही, 2-3 खेळाडू स्टार्ट माझ्यापेक्षा चांगले होते. एक खेळाडू त्याच्यातला आय थिंक पेदारी शहापूर संघाचा होता. एक खेळाडू होता रोहा संघाचा होता. आणि ते एक खेळाडू मोनोच्या टीम मधला पण होता. तिघांचे स्टार्ट माझ्यापेक्षा चांगले होते. तिघं पण कंटेंडर होते. बट ऍट द एंड मला मिळाली. सो असं नाही ना होऊ शकत की मी स्टेजवर गेलो आणि बोललो की मला नको, त्याला देऊन टाका. आणि एखादं स्वप्न असतं की प्रत्येकाला बाईक मिळावी. मला सुद्धा माहिती होतं ऍटलीस्ट, म्हणजे लिटरली मला असं वाटत होतं, ऍटलीस्ट सेमीफायनल पर्यंत वाटत होतं की मी बाईकच्या रेसमध्ये आहे. पण जिथे हारलो ना, तिथे वाटलं की आता नाही मिळणार मला. आणि ती विकेट्स कमी होत्या माझ्या. मग नंतर मग चर्चा झाली की ठीक आहे पार्थ, एखाद दोन कॉम्बिनेटर मला बोलले की पार्थ, तू खूप सारे 50-50 टर्न केलेस.
एकदा पण मी 50-50 हारलो नव्हतो. तर त्या मॅच पण केल्यास तू. सो ही बाईक आम्ही स्टॅट्सवर देत नाही आहोत, ती परफॉर्मन्सवर देतोय आम्ही, की तू ऍटलीस्ट तुझ्या टीमला मॅच जिंकवून दिलास त्या मुवमेंटला. त्यासाठी मला ती बाईक असं ते मला कानावर आलं. सो मी तेवढं लक्ष नाही दिलं लोकांकडे, की ऍटलीस्ट मिळालं. सो जरी गोष्ट चांगली आहे की वाईट आहे ती वेट बेनिफिट नाही, बट मिळालं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की 100%. आता ही मेहनत कदाचित त्या टुर्नामेंटची नसेल, मागच्या 4 वर्षाची माझी मेहनत असेल ती आता फळाला आली आहे. सो मी पुढे लक्ष नाही दिलं, ऍट ऑन चालत राहिलो. बरोबर. नाही, हा प्रश्न विचारणं भाग होतं कारण सगळ्यांच्या मनात ही शंका होती की असं बाईक तुला भेटली आणि मग असं चर्चांना उधाण आलेलं आणि मग त्याच्यावर हा प्रश्न तुला लावला. पुढला हम्म. प्रश्न असा आहे की एक गोलंदाज म्हणून तुला आम्ही बघितलं पण फलंदाजी करताना मोस्टली भेटत नाही. पण तू काय सांगशील गोलंदाज की ऑलराऊंडरची भूमिका तुझी असते का सांगा. लाईक मी बॅटिंग करतो, एवढी चांगली करत नाही, थोडी थोडी करतो. पण आता बघा तर ग्रामीणची टीम सुद्धा आमची अलिबागची खूप स्ट्रॉंग आहे. बॅटिंगला खूप डीप पर्यंत आहे. पंकज जाधव, सूरज पाटील, रोहित पाटील सारखे बॅट्समॅन आहेत. तेवढी डीप बॅटिंग घेत नाही. पण जेव्हा नक्कीच संधी मिळते तर आम्ही थोडासा प्रयत्न करतो चांगला करून दाखवण्याचा, टीमला जिंकवण्याचा. चला एक लोकल प्रीमियर लीग मध्ये बॅटिंग करतो मी अलिबाग शहर प्रीमियर लीग वगैरे मध्ये. बट ग्रामीणला तेवढी संधी मिळत नाही, कारण की आता क्रिकेट बघाल ना तुम्ही तर 4-5 वर्ष क्रिकेट झाले तर तेवढे बॅट्समॅन आउट होत नाही. सो संधी थोडी कमी मिळते. पण नक्की फ्युचरमध्ये जेव्हा मिळेल तेव्हा चांगला करण्याचा प्रयत्न करीन मी. नक्कीच तुला शुभेच्छा असतील त्यासाठी कारण ऑलराऊंडरची भूमिका आता क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाची झालेली आहे असं बोलायला हरकत नाही. पुढला प्रश्न असा आहे की जसं आपण बोलतो की फलंदाजासाठी मैदान हे म्हणजे क्रिकेटचं जे पिच असतं ते वरदान असतं आणि गोलंदाजासाठी ते श्राप असतं. कारण गोलंदाज नेहमी मार खाण्यासाठी तयार झालेला असं बोललं जातं. काय सांगशील त्याबद्दल. लिटरली हे आत्ता झालेलं आहे सगळं. जुनं क्रिकेट जर तुम्ही बघाल ना, जुन्या क्रिकेटमध्ये like आता 4 ओव्हरमध्ये 40 रन म्हणजे खूप असायचे. हे आता फास्ट झाले क्रिकेट, कारण की आपण बघतो की 20 to 24 विकेट असतात नॉर्मली. बट आत्ताच्या क्रिकेटमध्ये 26 आणि 28 बॉलांच्या विकेट. त्याच्यात आपण बघतो की सिक्सेस जवळ असतात. बॉल्सचा फरक झालेला आहे, कारण की बॉल पण खूप आता ऍडव्हान्स झालेले आहेत. कुठे म्हणजे कुठल्याही बॉलरला विचारायला लागला की बाहेर सिक्स जातो. So ते एक बेनिफिट आहे. जुन्या काळात MRI बॉल यायचे, जो बॉल रोल झाल्याशिवाय सिक्स जायचाच नाही. पण आता लाईक व्हेरी फर्स्ट बॉल पण बॅट्समन सिक्स मारतात. आणि षटकार खूप जवळ घेतले गेलेत. लाईक आता नाव नाही घेणार टुर्नामेंटचं मी, लास्ट इयर टुर्नामेंट झाली होती मोठी टुर्नामेंट अलिबाग मधली. पहिल्या दिवशी सिक्स मोठे होते, रन न झाले म्हणून दुसऱ्या दिवशी सिक्स जवळ घेतले गेले. सो अशा गोष्टी खूप होतात, कारण की टू बी ऑनेस्ट पब्लिकला रन बघायचे असतात. आणि इथेच बरोबर. नाही, IPL मध्ये पण तेच होतं की लोकांना रन्स बघायचे असतात. टेस्ट क्रिकेटकडे लोक कमी असतात आणि T20कडे जास्त, यासाठी की लोकांना बॅटिंग चांगली बघायची असते. लोकांना 15 बॉलात 50 बघायचे असतात. सो आता तुम्ही बघाल ना की एखाद्या टुर्नामेंट म्हणजे मिडल खूप कमी असतात, पण 20 रन 25 रन इझिली मारतो बॅट्समन. याचा फरक हाच आहे की बॉल्स सिक्सरचे आले ना अलिबागमध्ये. सो त्याच्यामुळे सिक्स जवळ घेतले गेले, विकेट्स लांब घेतल्या गेल्या. सो ते एक बेनिफिट आहे. मोस्टली विकेट आपण एक शब्द वापरतो, पाटा विकेट. पाटा विकेट म्हणजे कसं पूर्ण सपाट विकेट असते. कारण की एखादी कमिटी असते ज्यांना विकेट लवकर खराब करायची नसते, लाईक मातीची विकेट लवकर खराब होते. सो विकेट जेवढी कडक असेल तेवढी जास्त टिकेल. सो सगळेजण ती विकेट बनवतात, पाटा विकेट. त्याच्यावरून बॉल काय करत नाही, लाईक टप्पे होत नाही, जास्त बाउन्स होत नाही किंवा स्पिन होत नाही. त्याच्यामुळे थोडा बॅट्समनचं अग्रेसिव्ह झालंय. पण कुठे कुठे बॉलर्सला पण आता संधी मिळत चालली, कारण मोठ्या मोठ्या लीग मध्ये आपण बघतो आता टेप बॉल वगैरे आलेला आहे. त्याने बेनिफिट बरोबर. बॉलरला पण मिळत चालले. खरी गोष्ट आहे. कारण हे नेहमी आपण बघतो की पब्लिकला षटकारांचीच हाऊस असते. जास्त षटकार जातील ती मॅच बघण्यासाठी पब्लिक थांबते आणि गोलंदाजाला बचाव करण्यासाठी टाइम मिळत नाहीये. जे चेंडून मुले असं बोलायला काय हरकत नाही. ज्या वेळेला आपल्याला जास्त म्हणजे धावा जातात किंवा 6 बॉल 6 षटकार जातात तर काय गोलंदाजाची मनस्थिती असते की काय वाटतं त्याला, त्यानंतर काय वाटतं हे ऐकायला आवडेल. नाही आता 30 कधी माझ्या आयुष्यात कधी आलेले नाही 6 बॉल 6 खायची. पण एक सांगतो की जेव्हा बॉलरला 6 बॉल 6 पडतात ना, तेव्हा नक्कीच त्याला वाटतं की आता क्रिकेट सोडून द्यावं. कारण मी 6 बॉल पैकी जर एक बॉल चांगला टाकू शकत नाही ना, तर माझं क्रिकेट खेळायचं हेच नाही, असा एक वेगळा माइंडसेट असतो. लाईक 36 सोडा, जेव्हा बॉर्डरला 20-25 रन जरी मारतात ना, इव्हन मला सुद्धा, तर रात्री झोप लागत नाही. लाईक माझ्यामुळे मॅच हारलो, मला रन गेले, एवढे वर्ष मी काय करतोय, एवढं करून पण मला सक्सेस मिळत नाही. सो ते त्या दिवसापुरतं असतं ते, बट खूप ते खराब थॉट असतात. आणि अजून मला तर कधी रन नाही मारले कधी एवढे, पण जेव्हा ज्या बॉलला 36 मारतात ना,
2 त्याचं मिनिटं थांबवते नक्कीच. तुला, की त्यात असं होतं की आपल्या संघातले पण खेळाडू काही आपल्याला बॅक करतात, काही आपल्याला बरंच काय काय सुनावतात, उद्यापासून येऊ नको, तुझ्यातून आता हम्म. पुढल्या वेळेला ओव्हर दिली जाणार नाही. तर काय वाटतं तेव्हा? आणि म्हणून मी तुला हा प्रश्न केलाय, बोल. हा, तुझ्या उत्तराचं थोडं नंतर देतो मी. आधी हे सांगतो की 36 नंतर बॉलरला खूप खूप वाईट वाटतं. सो काही बॅट्समन असे असतात जे 5 बॉल मारून 6 बॉल डिफेन्स करतात, पण ते पण हेच आहे की त्याच्यात पण एवढं काही प्रॉफिट नाही, कारण की 5 बॉल डिफेन्स 5 बॉल मारून 6 डिफेन्स केला ना, तरी सुद्धा बॉलरलाच ऐकायला लागतं की अरे त्यांनी 6 पण तुला मारला असता, त्याने 6 बरोबर. मारून दया दाखवली. सो ते 6 षटकारांपेक्षा वाईट ते आहे की 5 बॉल मारून 6 बॅट्समन डिफेंड करतो. खूप बॅट्समन बोलतात की आम्ही रिस्पेक्ट देतो, बट तो डिफेंड करणं ना, त्यात बॉलरचंच हे असतं, मत असतं की ऍटलीस्ट 6 षटकार खाली तरी ठीक आहे, पण शेवटचा डिफेन्स करतो ना, तेव्हा वाटतं की अरे यार त्यांनी दया दाखवली तुझ्यावर. ते अजून एम्बॅरेसिंग असतं. आणि तू जो प्रश्न सांगितलास की बॅक करतात खेळाडू, सो त्या बाबतीत मी खूप खूप माझं नशीब खूप चांगलं आहे, कारण की माझ्या टीममध्ये रोहित पाटील सारखा प्लेअर आहे, सूरज पाटील सारखा प्लेअर आहे. हे वन ऑफ द टॉप ऑलराऊंडर अलिबागचे. आणि ते टीम मध्ये असून सुद्धा मी जाऊन पहिले षटक टाकतो. आणि असताना नेहमी हे टाकतो की जरी मी पहिल्या मॅचला 20 रन दिले ना, आणि जरी बाकीच्यांनी चांगली बॉलिंग केली, दुसरी मॅच आमची लागली, आमचा टीम सर्कल झाला, तिथे सुद्धा पंकज जाधव, सूरज पाटील हेच बोलतो की जा पार तोड टाक. पहिल्या मॅचला रन गेलात म्हणून मला अशी बॉलिंग थांबवलं असं कधीच करत नाही ते लोक. ते बॅक करतात, त्यांना माहिती की पोटेन्शियल याच्याकडे असं आहे. ते सांगतात की तुझं काय चुकलं. ग्राउंडमध्ये तुम्ही बघत असाल की पंकज जाधव, सूर्य पाटील मला खूप ओरडतात, खूप शिवाय घालतात, बट ऍट द एंड ते बॅक करतात की पुढच्या मॅचमध्ये तुला असं करायचंय, एक मॅच जिंकव, ही मॅच जिंकव. इम्पॉर्टंट मॅच असेल, मोठ्या टीम सोबत मॅच असेल, थर्ड झाली, नौकर झाली, अशिरा झाली, पंकज जाधव येतो, एक मॅच जिंकव, मोठ्या टीम सोबत चांगली बॉलिंग टाक. लाईक तो बॅक करतो प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण आता क्रिकेटमध्ये आपण बघतोय की एका टुर्नामेंटला मार खाल्ला ना, दुसऱ्या टुर्नामेंटला प्लेअरला बॉलिंग देत नाही किंवा बाहेर पण बसवतात. लाईक ते माझ्यासोबत होत नाही कधी. रन गेले मला काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांना माहिती आहे मी पुढची टुर्नामेंट जिंकवू शकतो. आणि मी कधीच असं करत नाही की त्यांचं हे केलं त्यांना केलं, त्यांची रिस्पेक्ट करतो मी. मी नेक्स्ट टाइमला कमबॅक करून दाखवतो. नक्कीच. कारण ह्या गोष्टी प्रत्येक वेळी बॉलरच्या नशिबात घडतात, की काही खेळाडू त्याला बॅक करतात, काही खेळाडू बोलतात याला नेक्स्ट टुर्नामेंटला काय नेक्स्ट मॅचला देखील बॉलिंग द्यायची नाही. असं घडतं आयुष्यातलं. तू जसं बोललास की वडील तुझे गुरु होते, वडिलांबद्दल काय सांगशील? त्यांचा कालखंड ऐकायला पण आवडेल. लाईक वडील म्हणजे खूप मोठं इमोशन आहे माझ्यासाठी. कारण की माझे वडील मला बोलायचे की तू खेळत राहा, काय प्रॉब्लेम नाहीये, असं नाही की तुला एवढे हे करायचं. तुला लाईक खूप वडील असतात जे तू हे शिक किंवा इंजिनियर बन, डॉक्टर बन, लाईक या फील्डमध्ये जा. माझे वडील मला जसं काही बोलले नाही, तुला खेळायचं पर्यंत खेळ, चांगलं क्रिकेट खेळ, मोठं क्रिकेट खेळ, म्हणजे तुझं पोट भरेपर्यंत खेळ. असं नाही की तू खेळण्यासाठी दुसरं काही फील्ड घे किंवा अभ्यास कर एवढा. ऍटलीस्ट माझा भावाबद्दल सांगितलं तर भाऊ माझा खूप हुशार, लहानपणापासून हुशार, तर तो खूप सक्सेसफुल माणूस आहे एज्युकेशन सिस्टीम मधून. पण माझं म्हणायचं झालं तर मी खेळाकडेच वळलो जास्त. सो मला कधी असं बोलले नाही की दादा अभ्यास करतोय तू पण कर, तुला खेळायचं तू खेळत राहा, तुला जे वाटते तू करत राहा, पण ऍट द एंड जे करतोयस ते नीट कर. असं नाही की अर्धा वेळ इकडे अर्धा वेळ टाइमपास. तू जे खेळतोयस तर ऍटलीस्ट फोकस्ड राहा. बरोबर. पहिल्यांदा बाईक घरी नेलीस तेव्हा काय झालं? घरच्यांचं रिएक्शन? म्हणजे घरचे लाईक घरी सकाळचे आय थिंक मला वाटते 6 वाजले होते. मी बाईक मिळाली, अलिबागला गेलो, देवळात पाया पडलो पहिले देवीला, त्याच्यानंतर सरळ आशिवराला गेलो. आईला आवाज दिला की आई बाहेर ये. बाबा झोपले होते, बाबा उठले आणि लाईक बाबा आले बाहेर. बाबा म्हटलं की अरे पोराला गाडी भेटली. मला वाटलंच होतं गाडी गाडी आणेल पोरगा, आणि पोराने गाडी आणली. नाही खूप, आणखी टुर्नामेंट बघत होते घरचे 2 दिवसापासून. सो घरची चर्चा चालू होती की हा गाडी पोराला भेटेल का. नंतर मग आवल्या पोराने, आपण जे पहिले तेच होते की अरे पोराला गाडी भेटेल असं वाटलेलं, आणि पोराने गाडी आणली. ती अचिव्हमेंट खूप बरोबर. मोठी असते. नक्कीच. कारण ते तुझ्या डोळ्यातून आम्ही बघितलं होतं त्यावेळेला. कारण अशी गोष्ट, आणि अलिबाग ठिकाणी ही गोष्ट म्हणजे सर्वात मोठी आहे. बाईक आपल्याकडे क्वचित टुर्नामेंटला असते आणि ती आपल्याला भेटणं सर्वात मोठी गोष्ट आहे. लेदर क्रिकेटमध्ये जसं तू बोलतोस, तर लेदर क्रिकेटमध्ये बाहेर खेळण्याचा योग कुठे आला तुला जास्त करून? बाहेर म्हणजे असं रायगडच्या बाहेर खेळलोय मी बऱ्यापैकी. महाराष्ट्राच्या बाहेर एकदा मी उत्तर प्रदेशला गेलो होतो खेळायला, 2021ला असताना. युपी मध्ये खेळायला गेलो होतो क्रिकेट. एक मुंबईची लोकल टीम होती, तिथून एक क्लब क्रिकेट खेळण्यासाठी तिकडे गेलो होतो. 2021 ची गोष्ट आहे. एक युपी मध्ये अमरोहा नावाची जागा आहे, तर तिकडे गेलो होतो.
सो तिकडची पण एक गोष्ट सांगायला मला आवडेल की जेव्हा तिकडे गेलो ना, तिकडे आपलं क्रिकेट खूप स्लो चालू होतं. तिकडे गेलो तिथे जाऊन व्हेरी फर्स्ट बॉल पासून बॅट्समॅन अटॅक करतात. सो मला बाहेर जाऊन जेव्हा कळलं की बाहेरचे प्लेयर का खेळतात जास्त आणि आपले इथले प्लेयर बाहेर कमी का जातात. आपल्याला शिकवतात की विकेट वाचवून खेळायचं, तिकडे शिकवतात की तुम्ही रन करा तरच तुम्ही टीम मध्ये बसाल. बरोबर. नक्कीच. अजून जास्त काही बाहेर लेण्यासाठी गेलो नाहीये. महाराष्ट्रात खेळले बऱ्यापैकी, महाराष्ट्राच्या बाहेर एकदाच गेलो होतो. नक्कीच. पण ते टेनिस क्रिकेटमधून ओपनचं क्रिकेट खेळण्याचा योग बाहेर. टेनिस क्रिकेटमधून महाराष्ट्राच्या बाहेर तर अजून आला नाही योग. गुजरातला गेलेलो मी 2-3 वेळा खेळायला. पण ते ओपन नाही, त्या कॉर्पोरेट टुर्नामेंट असतात, मोठे टुर्नामेंट असते ती पण. हा, पण कॉर्पोरेट असतात. आयसीसी आणि सिनियर. हा, हा कॉर्पोरेट टुर्नामेंटसाठी होतं. तिथे पण जाऊन जिंकलेलो आम्ही एकदा. एकदा रनरअप आलो होतो. मोठी टुर्नामेंट असते. पण आता महाराष्ट्राच्या बाहेर असं टेनिससाठी कधी गेलेलो नाहीये. लवकरच योग तुझ्या आयुष्यात पंकज जाधव आणाल याबद्दल प्रश्नच नाही. तुला पुढला प्रश्न असा की कोणता असा गोलंदाज म्हणजे फलंदाज आहे की ज्याला गोलंदाजी करायला खरोखर अवघड वाटते आता टेनिस अवघड आणि असं लेदर काय नाही. क्रिकेट. लेदर क्रिकेटमध्ये तर असं कोणी नाहीये. सुरेश पाटीलला गोलंदाजी करायला अवघड वाटतं कधी कधी लेदर क्रिकेटमध्ये. तर 2-3 वेळाच बॉलिंग केलेली आहे मी. बट कसं आहे, क्लासिकल बॅट्समॅनकडे सगळे स्ट्रोक असतात. लेदर क्रिकेटला मला अशी कोणाची भीती वाटत नाही. फक्त भीती त्याची वाटते ज्याला स्विंग खेळता येतो. ज्या बॅट्समॅनला स्विंग खेळता त्याची भीती मला वाटते. बाकी अशी कोणाची भीती वाटत नाही. आणि टेनिस म्हणायला झालं, टेनिस क्रिकेटमध्ये एक फलंदाज आहे आपला अक्षय म्हात्रे. तो खूप डॉमिनेटिंग बॅटिंग करतो. म्हणजे नो डाऊट हे सगळ्यांना माहिती आहे, त्याला नेहमी आउट करतो मी. पण त्याला बॉलिंग करायला भीती वाटते, कारण तो असा बॅट्समॅन आहे ना, जो मारायला लागला ना त्याचं करिअरच संपवेल तो. बरोबर. 100%. डॉमिनेटिंग बॅट्समॅन आहे तो. खरंच. पुढला प्रश्न असा आहे की तुला अलिबागच्या क्रिकेटमध्ये काय वाटतंय की अजून अलिबागचं क्रिकेट पुढे जाईल. जसं मागाशी तू बोललास की आपले खेळाडू बाहेर जात नाही किंवा आपले खेळाडू अजून पण स्लो आहे की विकेट वाचवून खेळतात की फास्ट क्रिकेट आपल्याकडे शिकवलं जात नाही. त्यामुळे आपले खेळाडू बाहेर म्हणजे अलिबाग सोडून बाहेर खेळताना दिसत नाहीत. काय सांगशील त्याबद्दल. पहिलं जर म्हटलं तर टेनिस क्रिकेटचं म्हणायला झालं ना, तर एक चुकीची गोष्ट नाही, बरोबर गोष्ट आहे ती. प्लेयर आपल्या गावाकडून खेळायला जास्त रिस्पेक्ट देतात. पण तुम्ही ओपन क्रिकेट जर खेळायला जास्त तर बाहेरचं क्रिकेट मला माहिती पडेल. जर आता ऍज अ क्रिकेटर पॉईंट ऑफ व्ह्यू मी म्हणालो ना, तर अलिबागमध्ये विकेट्स लांब असतात. पण अलिबागच्या फार तुम्ही रायगड प्रीमियर लीग बघाल ना, 22 बॉलांची विकेट असते. सो तिकडे आपले प्लेअर खेळतात, पण जास्त बॅट्समॅन बॅटिंग नाही करू शकत तिकडे, कारण ती रॅपिड विकेट असते. सो बाहेरच्या विकेट खूप फास्ट आहेत. बाहेरचं क्रिकेट अटॅकिंग आहे, खूप खूप अटॅकिंग क्रिकेट आहे. आणि आपल्याकडे तेवढं अटॅकिंग क्रिकेट आहे. अलिबागची टीम जर आपण रायगड जिल्हा बघितला ना, तालुक्यातला अलिबागची टीम सर्वात चांगली आहे. सगळ्यांना हरवते आपली टीम, सगळ्यांना, कोणालाच नाही ठेवायचे. बट इश्यू असा होतो की आपले प्लेयर बाहेर जात नाही किंवा युनाइट होत नाही. फक्त गावाकडून जास्त खेळतात, तिथे थोडासा गडबड होते. आता अलिबागमध्ये पैसा वाढलेला आहे, पण तरी पण बाहेर गेले नक्कीच. ना तर नक्कीच. नक्कीच पैसा वाढलाय. पण प्रश्न असाच आहे तुझा, आत्ताच तू बोललास की रायगड क्रिकेट मध्ये देखील अलिबागचा तालुक्याचा संघ हा स्ट्रॉंग आहे. पण रायगडची जेव्हा जिल्ह्याची टीम जाते तेव्हा अलिबागचे खेळाडू कोणीच दिसत नाही. नाही पंकज जाधव पण दिसत नाही, अक्षय मोने पण दिसत, फार क्वचित प्रमाणात टुर्नामेंटमध्ये आपल्याला दिसतात. काय सांगशील, कारण आपल्या क्रिकेटला जास्त करून बाहेरचे खेळाडू आणून आपल्याकडे ओपनचं क्रिकेट खेळवलं जातं. लोकांना त्याच्यात आनंद मिळतो, आपल्या खेळाडूंना कमी चान्स द्या. तू काय बोलशील त्याबद्दल. आता या गोष्टीत म्हणायचं झालं ना, तर आपणच बाहेरच्या प्लेअरला आयकॉन हा दर्जा दिलेला आहे की हा बाहेरून बोलवतो, याला एवढे पैसे, त्याला तेवढे पैसे, त्याला मोठा प्लेअर करा. आता अलिबागमध्ये एवढे प्लेयर्स आहेत. एखादा आता स्पॉन्सरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हटलं तर बाहेरचा खेळाडू जो खेळायला येतो त्याला 5,000, 10,000, 15,000 इझिली कोणी देतं स्पॉन्सर. पण आपल्या अलिबागचा खेळाडू जर एखादा असेल, आता मोन्याचा विषय झाला. अलिबागमध्ये रायगडमध्ये मोन्यापेक्षा चांगला ऑलराऊंडर नाही कोण सध्याच्या मुवमेंटला. पण जर मोन्याला आपण हे करत नाही की आपल्या इथलं ते सोडा, आपल्यातले प्लेयर खूप चांगले आहेत. आपल्याकडे एवढे भारी भारी प्लेयर आहेत जे बाहेरच्या आयकॉनपेक्षा खूप चांगले आहेत. मोन्या झाला, निखिल पाटील झाला, आदर्श झाला, यासारखे आयकॉन खूप आहेत अलिबागमध्ये. बट आपण अरे आपल्या इथलाच याला कधी थोडासा बाहेरचे आयकॉन बोलू, जो तो स्पॉन्सर बोलतो की बाहेरचे प्लेअर बोलू, तर त्यांना पैसे देतात, आपल्याला देत नाही. त्याच्यामुळे त्यांचा दर्जा वाढतो. आता आपण बघतो की एखादी टुर्नामेंट असते, मोठी टुर्नामेंट, महाशिवरात्री चषक, तिथे फक्त आयकॉनला बघण्यासाठी लोक येतात. कोण जिंकते हे लोकांना मॅटर नाही करत, फक्त आयकॉनला बघण्यासाठी येतात.
सोगावची टुर्नामेंट झाली, कोणी कुठले आयकॉन आणलेत हे बघायला टीम येते, लोक येतात. सो आपल्याला तेवढा दर्जा मिळत नाहीये. आणि जेव्हा बाहेर टीम जाते रायगडची, किंवा कुठे रायगड ठाणे होते किंवा रायगडची कुठे टीम जाते, सो तेव्हा स्पॉन्सर पण पनवेल उरण साईडचे असतात, पनवेलचे असतात, उरणचे असतात. सो ते त्यांच्याकडे जास्त घेतात. पण तर हे त्यामुळे आपल्याला तुम्ही संधी कमी मिळते. तुम्ही रायगडचं जर नाव देताय तर मग हे चुकीचं आहे ना. तुम्ही अलिबाग मधील एक तरी खेळाडू तरी दिसला पाहिजे रायगडमध्ये, याबद्दल कोणीतरी स्टँड हा घेतला पाहिजे. कारण बोलल्याशिवाय आपले खेळाडू बाहेर दिसणार नाही. कारण आपले खेळाडू आपल्या इथे खेळून मोठे होतील, पण बाहेर जेव्हा खेळतील तेव्हा आणखीन मोठे होतील. पैसा आपल्याकडे पण येतोय, तिकडे पण आहे, पण आपल्यातल्या खेळाडूंना नाव झालं पाहिजे. पैशापेक्षा नावाला जास्त महत्व आहे. तुला काय वाटते? कारण आजपर्यंत तुला पण ओपन क्रिकेटसाठी कोणी ऑफर केली की नाही केली मला माहिती ना, पण पैशापेक्षा नावाला जास्त महत्व देतो. तू काय सांगशील त्याबद्दल? नो डाऊट पैशापेक्षा नाव झालं पाहिजे. कारण की तुमचं नाव झालं ना, की तुम्ही एक लॉंग टर्म क्रिकेट खेळाल, मोठं क्रिकेट खेळाल तुम्ही. पैसा काय, आता जोपर्यंत फॉर्म आहे तोपर्यंत तुमचा पैसा आहे. पण एकदा तुमचा फॉर्म गेला ना, की तुम्हाला कोण नाही विचारणार. कारण क्रिकेट जेवढं वर नेल तेवढं तुम्हाला खाली पण आणेल. कारण मी पण फेज बघितलं, खूप लोकांनी फेज बघितले. माझ्या आयुष्यात पण असा एक फेज होता की जिथे मी कुठे पण जाईल तिथे रन खाऊन यायचो. असे पण 2 महिने माझ्या आयुष्यात आलेले आहेत. सो क्रिकेट पुढे तुम्हाला जेवढं घेणार आहे वर आहे तो तेवढं प्रश्न तुला. हा, हा, पुढे तो तेवढं प्रश्न पण आहे तुला. तेवढं खाली पण आणतं. सो प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही नाव चांगलं केलं ना, तर तुम्ही एक लॉंग टर्म पण क्रिकेट खेळू शकता, की हा चांगला प्लेअर आहे. हा मला इथे दिसला होता, लाईक हा उरणला खेळायला आला होता, हा आमच्यात आयकॉन होता, हा रायगड खेळलाय, हा तालुका स्तरीय खेळलाय. पण तुम्ही गावापर्यंत लोकल क्रिकेट खेळत राहाल ना, किती टॅलेंटेड असाल, तुम्हाला फक्त अलिबागच ओळखेल. जेवढं बाहेर खेळा तेवढं जास्त प्लेअर तुम्हाला ओळखतील. नक्कीच, कारण त्यानुसारच आपली कॅटेगरी ठरवली जाते, असं बोलायला हरकत नाही. पुढला प्रश्न असा आहे की बरोबर आहे. मेंटली किती स्ट्रॉंग राहायला लागतं गोलंदाजाला. कारण 6 बॉलला 6 षटकार मारणं फलंदाजाला फक्त मारायचंच असतं, पण गोलंदाजाला 6 बॉलला 10 रन डिपेंड करायला खूप मेहनत घ्यायला लागते. काय सांगशील त्याबद्दल? मेंटली स्ट्रॉंग असणं किती महत्वाचं आहे? मेंटॅलिटी त्याची खूप स्ट्रॉंग हवी आहे. लाईक सगळे बॉलर हे मेंटॅलिटी मॉन्स्टर्स पाहिजेत. कारण की आपण म्हणत झालो ना, की बाहेर काय चाललंय, इव्हन आपले टीममेट्स काय सांगतात तिथे पण कधी कधी दुर्लक्ष करायला लागतं. बिकॉज आपल्याला माहिती आहे की बॅट्समन काय करतोय, आपल्याला माहिती आहे आपलं पोटेन्शियल काय, आपण काय टाकायचंय. सो जर आपण मेंटली स्ट्रॉंग असलो तरच सगळं होऊ शकतो. लाईक आता मोठ्या बॅट्समन काही बॉलर असायचं, मोठ्या बॅट्समन बघून घाबरतात. लाईक अख्खे टुर्नामेंट चांगली बॉलिंग करतात. लाईक आमच्या बाबतीत मी हे बघितलेलं आहे की एखादी आमची नॉर्मल टीम असते, ती अख्खी टुर्नामेंट चांगली खेळत आलेली असते, आणि जर आमच्यासोबत मॅच लागते, समोर पंकज जाधव उभा राहिला ना, त्या बॉलरचे बॉलच नाही पडत, तो जाऊन अर्ध्या विकेटवर बॉल टाकतो. बॉलरचं मेंटॅलिटी खूप हे होते. लाईक मोठा बॅट्समन दिसला ना, की बॉलर खूप बावरतात असे, की अरे काय करू, बरोबर. याला काय करू. तिथे मेंटली स्ट्रॉंग असलं पाहिजे. आपलं पोटेन्शियल ओळखायचं की मला हे येतं चांगलं. हा बॅट्समन जरी स्पिन चांगला खेळत असेल तरी माझी ही ही स्पिन, मी चांगला स्पिन टाकू शकतो, मग मी स्पिनच टाकणार जाऊन चांगलं त्याच्याकडे. माझ्याकडे यॉर्कर चांगला आहे, भलेही बॅट्समन हेलिकॉप्टर मारतोय, पण माझा माझा स्टॉक बॉल यॉर्कर आहे ना, मी जाऊन तोच टाकणार. सो बरोबर. एक भीती निर्माण होते बॉर्डरमध्ये, आणखी हा बॅट्समन मोठा आलेला आहे, खेळून आलेला आहे, त्याच्यासमोर बॉलिंग टाकताना भीती नाही आली पाहिजे बॉलरच्या मनात. एक खुलीच बॉलिंग टाकली पाहिजे. लाईक आता ही मेंटॅलिटी मी शिकलो सूरज पाटील कडून, की बॅट्समन कितीही मोठा असू दे, आपल्याला 6 बॉल टाकायचे, त्याच्याकडे पण बॅटच आहे, तो काय जीव नाही घेणार आहे आपला, तो पण बॅटिंगच करणार आहे. 6 चांगले बॉल टाकायचे आणि बाजूला व्हायचंय. आपण आपली पॉवर ओळखायची, कोणीही बॅट्समन येऊ दे, काही फरक पडत नाही आपल्याला. खरी गोष्ट. कारण त्यानुसारच आपली चर्चा म्हणजे चर्चा होते. कारण जे 6 बॉल 2 किंवा 6 बॉल 10 पण डिपेंड करतं, ती त्यांची चर्चा उत्तरोत्तर होत जाते असं बोलायला हरकत नाही. अलिबागच्या क्रिकेटमध्ये तुला अशी कुठली टुर्नामेंट वाटते की जी टुर्नामेंट मध्ये तुझं नाव चर्चेत आलं? कुठली टुर्नामेंट? तेच मी मगाशी सांगितलं होतं की 2021ला टुर्नामेंट झालेली हशिवराला बालवीर चषक, त्यापासून माझं नाव चांगलं चर्चेत आलं. त्याच्यानंतर मग मी परत कधी मागे वळूनच नाही पाहिलं. म्हणजे छोट्या टुर्नामेंट होत गेल्या आणि तिथून नाव थोडं थोडं माझं वर होत गेलं. त्या मोमेंट ती टुर्नामेंट खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, बालवीर चषक. तिथून माझं नाव वरती आले. बरं. लीग टुर्नामेंट बद्दल काय सांगशील? जितक्या आता लीग टुर्नामेंट अलिबागच्या नगरीत होत आहेत, तितक्या मोठ्या कुठल्या टुर्नामेंट कुठं होत नाही असं बोलायला हरकत नाही. तसे मुंबईला ठीक आहे, रतनबुवा होते किंवा सुप्रीमे होते, पण मुंबई एक मोठं शहर आहे. आपलं इतकं मोठं शहर नसताना देखील मोठे मोठे ठार सारखं बक्षीस
मिळते संघ मालकाला, 4 व्हीलर मिळते खेळाडूला. काय सांगशील त्या लीग मॅचिंग बद्दल आणि त्यांनी किती इफेक्ट पडतंय अलिबागच्या क्रिकेटवर? आता लीगमुळे एक लॉस पण झाला की टुर्नामेंट्स कमी झाल्यात, पण एक प्रॉफिट पण आहे की खूप चांगले प्लेयर अलिबागला मिळालेत. लाईक आता खूप मोठे मोठे प्लेयर अलिबागकडे आलेत लीग्समुळे. सो ते एक अलिबागच्या खेळासाठी संधी असते की तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा. आणि खूप सारे लीग्स होतात आणि खूप मोठ्या मोठ्या लीग्स होतात. आणि आता आता म्हणा तुम्ही थार मिळते दमदार आमदार चषक, ही खूप मोठी टुर्नामेंट झाली होती. बाहेरचे लोक पण आम्हाला बोलले की अरे आमच्या इथल्या लोकांकडे एवढा पैसा आहे तरी पण अशी टुर्नामेंट घेऊ शकत नाही कोण, जशी इकडे घेतल्या होत्या. सो लीग्स खूप आहेत, प्राइज मनी खूप आहे. सो प्लेयरला संधी खूप मिळते, टॅलेंट दाखवायची संधी मिळते. तर ते दाखवा आणि पुढे या. कारण की आपण बघितलं तर एक प्लेअर सांगतो मी तुम्हाला, अमित पारकर, तो या लीग्समुळेच वरती आलेला आहे आणि त्यासारखा बॉर्डर अलिबागमध्ये क्वचित एखाद दुसराच असेल. पण तो आधी त्याला कोणी ओळखत नव्हता आधी, पण लीग्समुळे वर आला आणि आता तो स्टँड घेऊन उभा आहे त्याच्यासाठी. खरी गोष्ट आहे. So, आणि त्याबद्दलच प्रश्न आहे तुला की लीग खेळण्यासाठी देखील पैसे घेतले जातात कर्णधारांकडून किंवा पैशांची मागणी केली जाते. हा मागं पण मी प्रश्न विचारला होता माझ्या ज्या मागच्या इंटरव्ह्यू झाला त्याबद्दल, कारण या गोष्टी आमच्या कानावर आल्या आणि त्या विचारायला काय हरकत नाही. काय सांगशील त्याबद्दल? कारण प्रत्येक ज्याची कॅपॅसिटी नाही आहे ते खेळाडू पैसे देऊन इन टीम मध्ये दिसतात आणि जे खरोखर ज्यांची कॅपॅसिटी खेळण्याची आहे की ज्याच्यात खरोखर पोटेन्शियल आहे ते खेळाडू बाहेर बेंचवर दिसतात. काय सांगशील त्याबद्दल? आता पॉलिटिक्स थोडंसं चालतंय, नाही बोलू शकत. हे सगळीकडे जातं पॉलिटिक्स, ती खरी चुकीची गोष्ट आहे ही. कारण की जो डिझर्विंग त्याला खेळायला दिलं पाहिजे. बट काही लोक आहेत जी थोडंसं पॉलिटिक्स करतात आणि जो डिझर्विंग आहे त्याला बाहेर बसवतो आणि जो असा अनडिझर्विंगला टीम खेळवतात. त्याचं नुकसान पण कधी कधी होतं की तो प्लेअर एखादा मिसफिल्ड करतो किंवा रन देतो, म्हणजे नुकसान पण त्यांनाच होतं पुढे जाऊन. बट ते खूप तुझं बरोबर, ही गोष्ट कमी झाली पाहिजे. कारण डिझर्विंग लोकांना चान्स मिळाला पाहिजे. आणि कॅप्टन्सीसाठी पैसे घेतात म्हणजे ऍटलिस्ट ते चांगलं, एका दिवशी चांगलं पण आहे आणि एका दिवशी वाईट पण आहे, असं नाही घेतलं पाहिजे. पण बेसिकली तो प्लेअरनी तेवढा स्टँड घेतलाय. अलिबागमध्ये एखाद्या लीगला 16 टीम असतात, त्या प्लेअरने एवढ्या वर्ष मेहनत करून त्या टॉप 16 मध्ये यायचं हे केलंय की मी ऍज अ कॅप्टन कॅपेबल आहे, तर त्यासाठी मी पैसे का नको येऊ. नाही आता एखादा प्लेअर आहे त्यांनी एवढी वर्ष मेहनत करून तो मोठा प्लेअर झालेला आहे. सो तो एक थोडासा हे करतो की मला थोडेसे पैसे द्या कॅप्टन राहण्यासाठी. सो ते एका प्लेअरने आपल्या प्लेअरसाठी चांगलाच आहे. बिकॉज बाहेरून तुम्ही टीम बोलवता खेळायला, आयपीएल फॉर्मॅट, ओपन फॉर्मॅट, त्याला तुम्ही 10-15 हजार रुपये देता. सो तुम्ही आपल्या प्लेअरला का नाही पैसे देत? बरोबर, नक्कीच. बरोबर, चांगलं सांगितलं. कारण दोन बाजू मी बघितल्या याबद्दल. मागच्या इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलं गेलं की हे चुकीचं आहे, कारण पैसे घेऊन राहणं हे एखाद्या संघ मालकाकडून हे चुकीचं आहे असं. पण तुझ्याकडून तू जसं विश्लेषण केलंस की आपल्याच खेळाडूला पैसे मिळतात आणि त्यांनी त्याची तसं बोललास तर काबिलियत काय आहे ती दाखवली म्हणून त्या मागणी देखील करू शकतो, त्याबद्दल हरकत नाही. पण खेळाडूंकडून घेणं हे माझ्या मते तरी चूक आहे. हा, तुला मी घेतो यासाठी मला एवढे एवढे पैसे दे. काय बोलशील हे त्याबद्दल? चुकीचं आहे. अशा गोष्टी घडल्या हे आहेत. तर हे घडलेलं आहे, ते घडते आणि घडत राहणार आहे, हे थांबणार नाहीये. कमी होईल, आता जे चाललंय त्याची थोडंसं कमी, पण घडत राहणार आहे त्या गोष्टी. 2-3 प्लेअर ते घेणारच आहेत. बिकॉज पॉलिटिक्स हे चाललंय आणि कोणी थांबवू शकत नाही. त्या गोष्टी कधीच आपल्याला कळणार नाही पुढे की याला घेतले किंवा याला नाही घेतले, पण त्या होत राहणार. या गोष्टी आपण थांबवू शकत नाही. ऍटलीस्ट चुकीचं आहे. तुम्ही घ्या, त्याला टीम मध्ये ठेवा, बाहेर बसवा. डिझर्विंग प्लेअरला बाहेर नका बसवू. तुम्ही 14 मध्ये घ्या, त्याला बाहेर बसवा. तो डिझर्विंग आहे त्याला आतमध्ये खेळवा आणि त्याला चान्स द्या. तुम्ही पैसे देऊन घेताय ना, घ्या बिंदास, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याला ऍटलीस्ट एखादा चांगला प्लेअर बाहेर बसून त्याला खेळवू नका. ते पण चुकीचं आहे. बरं, पुढला प्रश्न असा आहे की ग्राउंड मध्ये तू जितकं अग्रेशन दिसतं की विकेट काढल्यानंतर तू ज्या जोशात जे हातवारे करतोस किंवा चिडवतोस समोरच्याला, तितकाच ग्राउंडच्या बाहेर पार्थ घडत कसा आहे? काय सांगशील? ग्राउंडच्या बाहेर तर तुम्ही कोणालाही विचारा, मी खूप साधा माणूस आहे. मी ग्राउंडच्या मी जेव्हा रोपच्या आतमध्ये जातो, बाउंड्री रोपच्या, तर अग्रेशन असतं. कारण की जो समोर उभा आहे तो आपला दोस्त दिसतो ग्राउंडच्या बाहेर. माझ्यासाठी आहे ना, मी थोडासा वेगळ्या बाजूने विचार करतो. माझ्यासाठी स्पोर्ट्समॅन स्पिरिट गुड आहे, पण ती ग्राउंडच्या बाहेर. ग्राउंडच्या आतमध्ये समोरचा आपला दुश्मनच आहे, त्याला हरवायचंच आहे. तो आपला मित्र आहे म्हणून तो आपली बॉल डिफेन्स नाही करणार आहे, तो आपला मित्र आहे म्हणून तो आपल्याला फुलटॉस नाही टाकत आहे. तो समोरचा आपला दुश्मनच आहे, या माइंडसेटनीच खेळायचं.
तुम्ही ग्राउंडच्या बाहेर एका ताटात जेव्हा, काही प्रॉब्लेम नाहीये. ग्राउंडच्या बाहेर तू कोणालाही विचारू शकतोस की पालघरात कसं आहे. ग्राउंडच्या बाहेर मी खूप चांगला माणूस आहे, खूप साधा माणूस आहे, अकॉर्डिंग टू मी. कधी कोणाला काय वाईट नाही बोलत, उलट नाही बोलत, सगळ्यांशी फ्रेंडली वागतो मी. पण ग्राउंडच्या आत गेलो की तेवढाच अग्रेसिव्ह आहे. लाईक आता तुला एक्झाम्पल पण देतो मी, की आता लास्ट टाइम अख्ख्या आलिबाला माहिती आहे की मृणाल वर्षोने माझा वाद झाला होता ग्राउंडमध्ये. आम्ही ग्राउंडच्या बाहेर नॉर्मल आहोत, ग्राउंडच्या बाहेर आमचा काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा आम्ही ग्राउंडमध्ये जातो ना, तेव्हा मी त्याला आउट केलं, त्याला खुन्नसच दाखवणार, की मला मारणार तो मला खुन्नसच दाखवणार. पण ग्राउंडच्या बाहेर आम्ही नॉर्मलच आहोत. लाईक अशा गोष्टी असतात. ग्राउंडच्या आतमधला मी आणि ग्राउंडच्या बाहेरचा मी खूप डिफरंट आहे. ग्राउंडमध्ये मी ऍज अ अग्रेसिव्हच करणार, तू मला बाउंड्री मारली मी तुला आउट करूनच सोडणार, ही माझी मेंटॅलिटी असते. आणि आउट केल्यावरती तुला सेलिब्रेशनला समोर जायचंय. खरी गोष्ट आहे. हा. पुढला प्रश्न असा आहे की कुठला चेंडू टाकायला जास्त आवडतो. जसं आपण फलंदाजाला विचारलं मी, किंवा आपण विचारतो की कुठला शॉट खेळायला जास्त आवडतो, तसं कोणता चेंडू तुला जास्त प्रमाणात टाकायला आवडतो? आता मोस्टली टाकायला आवडतं मला, लाईक मला शॉर्ट बॉल टाकायला खूप आवडतात, पिचिंग करायला खूप आवडतात. पण त्यासाठी तशा विकेट सुद्धा असल्या पाहिजे. जिथे विकेट्स आपल्या आलेमध्ये विकेट्स खूप मोठ्या आहेत, तर तिथे आपण तशी गोलंदाजी करू शकत नाही, कारण की फटके पडतात. पण जिथे जिथे छोट्या विकेट असतात तिथे जाऊन मी बॅट्समॅन अटॅकिंग बॉलिंग करतो. सो ते मला खूप आवडतं शॉर्ट बॉल टाकणं. लाईक अग्रेसिव्ह बॉलिंग असते ती, बॅट्समॅनला रॅपिड बॉल कळत नाही. पण तशा विकेट सुद्धा असल्या पाहिजे. 28 फॉलांच्या विकेटवर शॉर्ट बॉल टाकून तुम्ही सवय नाही करू शकत. तर ते बरोबर. मला शॉर्ट बॉल टाकायला खूप आवडतं. खरी गोष्ट आहे. आयुष्यात मागाशी तू बोललास जसे 2 महिने तुझे एकदम वाईट गेले होते. बॅड पॅच प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. तुझ्या आयुष्यात आलेला बॅड पॅच आणि त्यानंतरचं कमबॅक कसं, आणि काय कारण होती बॅड बॅड पॅच बॅड येण्याची? पॅच काय म्हणजे कारण? बॅड पॅच होण्याची कारण म्हणजे लॅक ऑफ प्रॅक्टिस. कारण मी 2023ला इथे गेलो होतो, बाहेर गेलो होतो कामासाठी. मॉरिशसला गेलो होतो कामासाठी मी. त्याच्यानंतर आलो होतो, तो 6 महिने प्रॅक्टिस नव्हती झाली. त्याच्यानंतर क्रिकेट चालू केलं इव्हेंट्स वगैरे थोडे, माझं एनजीओ पण आहे. सो त्या एनजीओचे थोडेसे इव्हेंट्स चालू होते, प्रॅक्टिसवर लॅक ऑफ प्रॅक्टिस झालं. आणि मग जे जानेवारी फेब्रुवारी महिना जो आला, त्याच्यातलं एक असं झालं होतं की जिथे जाईल तिथे विसरण देऊन यायचो मी. like कितीही चांगले बॉल टाकू, किती खराब बॉल टाकू, बॅट्समन मारूनच जायचा. सो तू एक हे केलं, त्याची इम्प्रुव्हमेंट काय नाही. तू रजता बोला की प्रॅक्टिस कर, चांगली प्रॅक्टिस कर, व्हेरिएशनची प्रॅक्टिस कर. क्रिकेट फास्ट झालेलं आहे, फक्त जोरात बॉल टाकून काही होत नाही. सो व्हेरिएशनची प्रॅक्टिस केली, थोडेसे अजून प्रत्येक विकेट प्रॅक्टिस केली, मातीवर प्रॅक्टिस केली, सिमेंटवर प्रॅक्टिस केली. त्याच्यात थोडं चेंजेस झाले. नंतर परत मग बॉलिंग चांगली पडायला लागली. लाईक बॉलिंग चांगलीच पडत होती, पण तो पॅचच खराब होता. की लाईक असं असतं ना, की एक दिवस असतो की कुठेही बॉल टाक, बॅट्समन सिक्सेस मारतो. खरी असं आहे. गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. कारण तो जे दिवस वाईट आले की ते वाईटच लागतं, की किती जरी आपण चांगला प्रयत्न केला तरी तो प्रयत्न आपला हम्म. सक्सेस होत नाही असं बोलायला हरकत नाही. सारखं सारखं तू एकच नाव घेतोय, सूरज पाटील, सूरज पाटील, सूरज पाटील. काय बोलशील सूरज पाटील बद्दल? खरोखर मला असं वाटतं की तू जास्त त्याचा फॅन आहेस, कारण सारखं सारखं त्याच्या प्रत्येक गोष्टीत तुझ्या सूरज पाटीलचं नाव येतं. काय बोलशील? तुला फॅन म्हणायला झालं तर म्हणजे लहानपणापासून त्याची बॉलिंग बघतोय, लाईक हाती वाटूला असताना त्याची बॉलिंग बघतोय आम्ही. सो तो एक अग्रेसिव्ह बॉलर आहे. सो माझ्या मेंटॅलिटीला जो एक माणूस शोभला ना टीम म्हणजे तो सूरज पाटील आहे. कारण की ग्राउंड मधलं तेवढं अग्रेशन माझं पण तेवढंच असतं, पण तेवढंच आहे. आम्ही बॅट्समॅनकडे खुन्नसनीच बघणार, ग्राउंडच्या बाहेर आम्ही मजाक मस्ती करणार, त्या बाय टाईप्स आहे. दोघं पण. लाईक तो ऑलराऊंडर आहे, पण ऍज अ बॉलर म्हणजे आम्ही दोघं खूप हे करतो, की खूप मला मी चुकलो तरी ती त्याला सांगतो. लाईक असं नाही की सूरज पाटील लाईक जेवढं मी खेळ माझं वय आहे ना त्याची जास्त एक्सपिरियन्स आहे. बट जरी त्याचा एखादा बॉल चुकला, मी जाऊन बोललो दादा हे नको, दादा हे कर, तो असं नाही बोलणार की त्याचा चालतं. तो बोललो की ठीक आहे मी हे करून बघतो. लाईक त्या मुवमेंटला तो रिस्पेक्ट देतो प्लेअरला, म्हणून तो इथे उभा आहे. लाईक आता माझं अकॉर्डिंग टू मी सूरज पाटील बघतोय, सूरज पाटीलचं नाव खूप मोठं झालं असतं, खूप मोठं झालं असतं. बट त्याने फॅमिली चूज केली. क्रिकेट तेवढं त्यांनी प्रायोरिटाईज केलं नाही. प्रायोरिटी आहे त्याची खरी क्रिकेट, गोष्ट. अजूनही खेळतो. बट त्यांनी फॅमिलीला प्रायोरिटी दिली, त्यांनी करिअरला प्रायोरिटी जास्त दिली, म्हणून तो तिकडे गेला. आता सूरज पाटील नाव खूप मोठं झालं असतं. आता बघा तू, एवढा सिनियर प्लेअर असून सुद्धा तो त्याला बॅटिंग करायला खूप लोक घाबरतात. कुठल्याही लीगमध्ये सूरज पाटील हायएस्ट पॉइंटला सोडलो तो 100%. अजूनही. कुठल्याही लीग असू दे, लेदर असू दे, टेनिस असू दे, सूरज पाटीलचा क्लास वेगळा आहे. सो त्याला त्याची रिस्पेक्ट वेगळी, त्याची रिस्पेक्ट कमवलेली आहे ती. तो किती अग्रेसिव्ह असला ना तरी त्याने ती रिस्पेक्ट कमवलेली आहे. लाईक आम्हाला काय झालं ना की हे प्रॉब्लेम आहे, आम्ही जाऊन त्याला पाहिलं बोलतो असं असं आहे. छोट्या छोट्या बरोबर. लाईक छोट्या छोट्या गोष्टी. आता रिसेंटली तुम्ही बघितलं असेल, लाईक स्लोवाला टुर्नामेंट झाली होती.
तेव्हा पहिली मॅच लागली आमची. माझ्या मनात काहीच नव्हतं. सूरज दादाकडे गेलो. अरे दादा, बॉल हलका बॉल आहे, 4 बॉलांनी बॉलिंग टाकतो. हा टाका ना, काय प्रॉब्लेम नाही, असा टाक असा टाक असा. 4 गोष्टी मला सांगितल्या. नो प्रॉब्लेम, मला सक्सेस मिळाला. So तो बरोबर. छोट्या छोट्या गोष्टी हेल्प करतो आम्हाला. रन गेला तरी काय प्रॉब्लेम नाही, शिवाय देत नाही. मॅच झाल्यावर सांगतो की असं असं कर, नेक्स्ट मॅचला असं असं कर. भले नेक्स्ट मॅचला परत रन जाऊ दे, परत तिसऱ्या मॅचला बोलतो की असं असं कर. लाईक चांगली आता गोष्ट. एक टुर्नामेंट पण झाली होती. तिथे मी फायनलला हारलो होतो, अलिबाग शहर प्रीमियर लीग. आणि हारलो म्हणजे लाईक अख्खी टुर्नामेंट मी एकदम लाईक खुखार बॉलिंग केली होती. आणि थोड्याशा फायनलमध्ये थोड्याशा बॅट्समनच्या मस्तीमुळे आम्ही हारलो होतो टुर्नामेंट. आणि मी रडलो होतो, तेव्हा डोळ्यात पाणी आलेलं माझ्या. तर त्या रात्री सूरज पाटील मला बोलला की परत रडताना दिसू नका मला, लय क्रिकेट खेळायचं आहे आपल्याला, खूप क्रिकेट खेळायचं आहे. सो जरी जिथे मी चुकीचा आहे ना, तिथे येऊन तो शिव्या घालतो, जिथे बरोबर आहे तिथे येऊन मला हॅक करतो तो. असा प्लेअर आपल्या टीममध्ये असायला हवा. त्यासाठी खूप रिस्पेक्ट करतो आम्ही त्याची. 100% कारण त्याच्याबद्दल तुम्ही बघितलं असेल की संदीप जगे सरांनी पण एक लेख लिहिला होता की कुठून सूरज पाटील आणि कुठून तयार झाला आणि कसा तयार झाला आणि आज कितपर्यंत नाव आहे अलिबागच्या क्रिकेटमध्ये. जरी ओपनचं क्रिकेट खेळत नसेल तरी पण जेव्हा जेव्हा अलिबागचा संघ बाहेर जातो तेव्हा सूरज पाटीलचं नाव हे सन्मानाने बाहेरचे देखील कॉमेंटेटर घेत असतात. याबद्दल बोलायला काय हरकत नाही. काय सांगशील अलिबागच्या क्रिकेटमध्ये लाईव्ह पूर्णतः कमी प्रमाणात आहे आणि त्यामुळे अनेक चेहरे आपले दिसत नाही. जसं फलंदाजी करताना पण आपले तर जे खेळाडू आज रायगड प्रीमियर लीग मध्ये जसं आपण मृणाल वर्सोलकर बघितला, आदर्शला बघितला, हेच टॅलेंट आपलं तर पहिल्यापासून आहे. पण लाईव्ह नसल्यामुळे हे लोकांच्या नजरेत आलं नाही किंवा गोलंदाजी करताना कितीतरी गोलंदाजांनी आपले बाहेर जाऊन चांगली गोलंदाजी केली. काय सांगशील या लाईव्ह मुले किती प्रमाणात फरक पडेल अलिबागच्या क्रिकेटमध्ये आणि तू काय सांगशील कारण मागच्या इंटरव्ह्यू मध्ये जर तू पूर्ण आता व्हिडिओ अपलोड नाही झाले, प्रसाद पिलनकर दादा असा बोलला होता की लाईव्ह जरी नाही ठेवता आले तरी तुम्ही ऑफलाईन तरी व्हिडिओ बनवा. की जसं क्रिकेट अलिबागने चालू केलं होतं काही वर्षांपूर्वी की कॅमेऱ्यात शूट करायचे आणि मग थोड्या दिवसांनी त्या खेळाडूची व्हिडिओ अपलोड केली जायची युट्यूबला. ते पण आपले तर होत नाही. काय सांगशील त्याचा प्रभाव किती पडेल, काय बोलशील त्याबद्दल? नक्कीच लाईव्ह क्रिकेट आलं पाहिजे, कारण की प्लेअरला एक संधी मिळते, प्लेअरला एक बाहेरचे प्लेअर ओळखतात. नाही आपण बघतो की बॅटिंग मॅच झाली की प्लेअर त्याची थोडीशी रील बनवून टाकतो. ही चांगली गोष्ट आहे की बाहेरचे प्लेअर आपल्याला ओळखतात. एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती. कारण की जुन्या काळात तेवढं नव्हतं म्हणून खूप प्लेअर आपले अडून राहिले. आता ते आलंय, त्याचा फायदा आपण उचलला पाहिजे. आपल्याला पॉसिबिलिटी, मी छोट्या छोट्या लाईक माझी विनंती असेल की छोट्या छोट्या लीग ऑर्गनायझरला की तुम्ही टुर्नामेंट ठेवताय ना, तो तुम्ही लाईव्ह ठेवा. ऍटलीस्ट साधे क्वालिटीचे ठेवा, सिंगल कॅमेरा ठेवा, पण लाईव्ह ठेवा की प्लेअरला आपल्या बाहेरचे ओळखतील. मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की पंकज जाधव टीम मध्ये खेळायचं एक छोटं कारण हे पण आहे की त्याची मॅच अख्खी दुनिया बघते. आणि मला दुनियेने बघितलं पाहिजे म्हणून तिकडून खेळायला सुरू केलं. तर ते एक झालं पाहिजे की लोकांनी आपल्याला बघितलं. जर बाहेरचे बघतील तर आपल्याला बाहेरचे बोलवतील. लाईक मोनेला बाहेरच्यांनी बघितलं म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. तो असं आहे की आपले छोट्या छोट्या प्लेअरला बघतील तेव्हा प्लेअर बाहेरचे, कारण की आपण बघतो की बाहेरचे 20-22 वर्षाचे प्लेअर आयकॉन म्हणून आपल्याकडे खेळायला येतात. आपल्याकडे पण सेम टॅलेंट आहे. आर्यन खारगरचं टॅलेंट लाईव्ह मुळे बाहेर आलं म्हणून लोक त्याला ओळखायला लागली. तो मोठ्या टीम मध्ये आधी पण खेळायचा क्रिकेट 2 वर्ष. आर्यन खारकर 2 आधी पण खेळायचा क्रिकेट, बट छोट्या टीमकडे खेळायचा. चांगल्या टीमकडे खेळायला लागला, जसं क्रिकेट लाईव्ह मध्ये बघितलं, सो तो आता खूप पुढे गेलाय. सो असे जर येतात पुढे फक्त लाईव्ह छोट्या छोटे आपले ज्या टुर्नामेंट होतात, लाईक प्रत्येक सीझन मध्ये होतात, त्यांनी लाईव्ह ठेवली पाहिजे. भले तुम्ही साधी ठेवा पण ऍटलीस्ट लाईव्ह ठेवा की जे आपले प्लेअर त्यांना पुढे लाईक बाहेरचे पनवेल उरणचे लोक बघतील आणि त्यांना स्टँड मिळेल. बरोबर. त्यालाच जोडून प्रश्न आहे की पंकज जाधव आणि मोनेच्या पण इंटरव्ह्यू बघितली तर तू त्यात बघितलं असशील की मी त्या इंटरव्ह्यू बद्दल का वाईट बोलत नाहीये किंवा त्यांच्याबद्दल, पण जास्त करून होस्ट हा अलिबागच्या क्रिकेटरांबद्दल किंवा क्रिकेटबद्दल बोलला नाही कारण आपल्या क्रिकेटर कधी दिसतच नाहीये किंवा त्याला जास्त प्रमाणात माहिती नव्हती. आपल्या दोघांनी पण सांगण्याचा बराच प्रयत्न केला की आमचे तर असे असे खेळाडू आहेत, असे असे खेळाडू ते होऊन गेले, पण त्याला आपल्या क्रिकेटबद्दल काही जास्त माहिती नव्हती. याच मेन कारण की आपले खेळाडू बाहेर दिसत नसल्या कारणाने ही वेळ आपल्यावर आली. ही वेळ कधी आपल्यातून जावी की लवकरात लवकर हे दिवस निघून जावे, कारण आपल्या खेळाडूंना देखील बाहेर जास्त प्रमाणात चान्स भेटावा, ओपनचं क्रिकेट खेळावं आणि आणखीन त्यांचं नाव व्हावं. नक्कीच ही एक चांगली गोष्ट आहे. आपल्याला करता येईल ही गोष्ट की आपण आपल्या प्लेअरला पुढे घेऊ शकतो. आता आपण बघतो की लीग होतात, रायगड प्रीमियर लीग होते, तिथे आपले ऍटलीस्ट आपले 3-4 संघ जावेत. सो आपले प्लेयर त्या टीम मध्ये खेळतील.
आणि बाहेरच्या लोकांना दिसतील. खूप सारे प्लेअर अलिबागमध्ये आहेत, खूप सारे प्लेअर, खूप यंगस्टर आहेत, त्यांना चान्स मिळाले पाहिजे. हे चान्स लाईव्हनीच दिसतील की ऍटलीस्ट प्लेअर खेळतोय. सो त्याला खेळून त्याला कॅरी करत जा, त्याला बघा. बाहेर जर एखादा स्पॉन्सर बघतोय, सो त्या प्लेअरला तेवढा चान्स मिळेल की तुम्ही खेळताय, कंटिन्यू खेळताय. हा प्लेअर आता हा लास्ट वीक टुर्नामेंट झाली तेव्हा पण रन केल्या, आता टुर्नामेंट त्यांनी पण रन केल्या, त्याला नेक्स्ट टाइम आपण बोलवूया. सो हे कळेल, कारण जिथे प्लेअर खेळत राहील आणि लोकांना दिसत राहील. कारण की प्रत्येक जण मॅच बघायला पडू शकत नाही ना. सो लोकांना दिसलं पाहिजे. आणि मोठ्या मोठ्या ज्या लीग होतात, आता म्हटलं रायगड प्रीमियर लीग, तिथे आपली जास्त संघ असतील ना तर आपल्या प्लेअरला चान्स मिळेल. कारण जो तो त्याचे प्लेअर घेतो, सो बाहेरच्या टीममध्ये खूप कमी लोकांना चान्स मिळतो. आणि आता पण आरपीएल आहे, तिथे आपले खूप कमी प्लेअर बाहेरच्या टीममध्ये गेलेत. बट ठीक आहे, जेव्हा आपली टीम, आपल्या 2-3 टीम आहेत, त्याला चान्स मिळाले प्लेअर लोकांना, कारण की प्लेअरने त्यांना प्रूव्ह केलं पाहिजे. लाईक आपल्या पण प्लेअरला संधी आहे की तुम्हाला चान्स मिळतो तो प्रूव्ह करा तुम्ही. बरोबर. संधी सारख्या सारख्या मिळत नाही, जी मिळते तिथे प्रूव्ह करा. सारखी संधी मिळेल की नाही गॅरंटी नसते. तुम्हाला संधी मिळाली तिथे प्रूव्ह करा आणि बाजूला व्हा. 100% बरोबर आहे. कारण संधीचं सोनं करणं हेच आपल्या हातात असतं. संधी आपल्याला प्रत्येक वेळी काही चालू देणार नाही, जी मिळाली त्यातच 100% देण्याचा प्रयत्न करा. असा कोणता संघ आहे की ज्याच्यासोबत खेळताना खरोखर अशी आक्रमक मॅच होते? आता असे सगळेच खूप संघ आहेत असे. लाईक आता म्हणजे आता आक्रमक मॅच सगळ्यांसोबत होते मोस्टली अशी. जी मॅच हिट होते, ज्या मॅचमध्ये वाद होतो ती मॅच आक्रमक होते. पण एक थर्ड सोबत खेळायला मजा येते आम्हाला लोकल क्रिकेटमध्ये. आणि की आम्ही त्याच्यासोबत खेळतो, त्यांची टीम चांगली आहे, त्यांचे बॉलर बॅट्समन चांगले आहेत. सो आम्ही कंटिन्यू त्यांच्यासोबत खेळत असतो. सो त्यांचं थर्ड असं की आपली टीम चांगली आहे, सो तुम्हाला हरवायचं, अख्या टीमला हरवायचं आहे. सो त्यांच्यासोबत खेळायला खूप एक वेगळी मजा येते. आणि त्या मजेमध्ये थोडी जर मॅच गरम झाली ना तर ती अजून मजा येते आम्हाला. बरं. कारण प्रत्येक वेळी थल हा संघाबद्दल सगळीच बोलतात. कारण सध्याच्या कंडिशनला अलिबागच्या क्रिकेटमध्ये थलचं वर्चस्व आहे असं बोलायला हरकत नाही. कारण बाहेर जाऊन पण ते तितकाच खेळ करतात असं आपण प्रत्येक वेळी बघतो. पुढला प्रश्न असा आहे की कोणता असा सामना आहे की जो गेल्यानंतर तुला असं वाटलं की खरोखर माझ्या चुकीमुळे हे झालं आणि आपल्याला म्हणजे वाईट वाटतं आतून किंवा अश्रू निघतात, असं कोणता सामना? असे 2-3 सामने होऊन गेलेत की असं मला वाईट वाटलं. तर त्यातला एक सामना होता 2022ची रायगड प्रीमियर लीग होती. मी एमडी वरसून खेळत होतो आणि आमची ग्रुप मॅच लागलेली किरण पवारच्या टीम सोबत. सो तेव्हा त्या मॅच मध्ये ना मी पहिल्या ओव्हरला आय थिंक 21 रन दिल्या होत्या. पण म्हणजे दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 रन मारल्या गेल्या. आणि तिकडून समोरची टीम बूस्ट झाली. आणि त्यामुळे असं वाटतं की आम्ही ती मॅच हारलो. त्या रात्री आहे ना मी पंकज दादाला सुद्धा मेसेज केला होता की दादा माझ्या चुकीने मॅच हारलो, परत आपण माझ्यामुळे हारणार नाही. पण त्याच्यानंतर मला त्याच्या टीममध्ये खेळायला चान्स नाही मिळाला. आरपीएलला दुसऱ्या टीममध्ये खेळतो मी. पण जेव्हा मिळेल तेव्हा एमडी वॉरियर्सला जिंकवायचा प्रयत्न असेल माझा रायगड प्रीमियर लीगचा. जिंकले तेव्हा मी नव्हतो, मी तेव्हा इंडियात नव्हतो. पण जेव्हा नक्की चान्स मिळेल ना तर जिंकवायचा प्रयत्न करीन मी. नक्कीच. कारण असं प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच की आपल्या मुलं सामना गेला आणि मग ते दुःख आपल्याला आयुष्यभर घेऊन जायचं. म्हणजे त्या गोलंदाजाने तरी ते विसरावं लागतं, कारण नेक्स्ट टाइम त्याला परत उभं राहायचंच असतं. कोणते असं आपण बघतो तर बरेचकडे राजकारणाचा विषय येतो की प्रत्येक खेळात राजकारण आहे किंवा एखादी मोठी टुर्नामेंट जसे ISPL असेल किंवा अशा अनेक टुर्नामेंट आहेत की तिथे लॉबी असते की जिथे चांगला परफॉर्मन्स केला तरी आपल्या खेळाडूंना चान्स मिळत नाही. आपल्या कसं नाही, ओव्हरऑल बाहेरचं जरी क्रिकेट असलं तरी. काय बोलशील त्याबद्दल, त्या लॉबी बद्दल? आणि असं लेदर क्रिकेटमध्ये पण आहे की टेनिस क्रिकेटमध्येच आहे? मी मगाशी म्हटलं पॉलिटिक्स सगळीकडे चालतं. भारतात पॉलिटिक्स आहे क्रिकेटमध्ये. पण एवढं पण नाही की तुम्हाला असं हे करायला लागेल. तुम्ही जिथे रन करताय विकेट काढता तुम्हाला चान्स मिळणार. लाईक लेदर क्रिकेटचं म्हणायला झालं ना, जर तुम्ही कंटिन्यू 100 मारताय, कंटिन्यू 50 मारताय ना, तुम्हाला चान्सेस मिळणार आहेत. बट काही प्लेअर असे सुद्धा असतात जे थोडंसं, आपण त्याला एक शब्द वापरतो जॅक लावला, त्यांनी चांगला जॅक लावला इथे की याला मिळाला चान्स. बट आपण म्हणतो ना की तिथे जायला पण थोडी मेहनत लागते. लाईक आता ISPL म्हटलं तर ISPL मध्ये प्लेअर खेळतोय, असं नाही की तो कोणी यायला गेला आणून ठेवला तिथे. भले त्याने थोडीशी ओळख दाखवली असेल की हा मला घे मला घे, पण ऍटलीस्ट तो त्या ऑप्शन पर्यंत पोहोचलाय. त्यात पण खूप मोठी मेहनत आहे. आता ISPLचं म्हणायला झालं ना तर लास्ट इयर मला एक गोष्ट वाईट वाटलं होतं की आपला एक प्लेअर आहे निखिल पाटील नावाचा, आपला निघाड्याचा. तर त्याने एका चांगल्या बॅट्समनला मिडलवर टाकले होते दोन.
आणि तो बॅट्समन ISPL ला खूप चांगला खेळून गेला आणि त्या खेळाडूंनी मेडलवर टाकलेलं ते याला घेतलं नव्हतं. तर तिथं मला थोडं वाईट वाटलं होतं की थोडंसं एवढं पण राजकारण नाही केलं पाहिजे बरोबर. की तुम्ही ऍटलीस्ट ओळखीवर घ्या, पण जो डिझर्विंग आहे ना त्याला बाहेर नका बसवू. त्याला पण चान्स मिळाले पाहिजे असे. खरी गोष्ट आहे. पार्थ घरत क्रिकेट व्यतिरिक्त आपण बघतो तो फिटनेस मध्ये पण तेवढंच म्हणजे पुढे आहे की जास्त फिटनेस कडे लक्ष देतो. काय सांगशील त्याबद्दल? फिटनेस किती महत्वाचा? फिटनेसकडे म्हणजे फिटनेस तर महत्वाचं आहेच, नो डाऊट. फिटनेसकडे मी लक्ष देतो. आता कोविड नंतर मी थोडं बॉडीकडे लक्ष द्यायला लागलो, कारण आपल्याला लॉंग टर्म खेळायचं असेल ना तर तुम्हाला बॉडी तुमची फिट असली पाहिजे. तुम्ही मॅच झाल्यावर तिथे बाहेर वडापावच्या गाडी वडापाव खाऊन तुम्ही आणि घरी येऊन झोपा काढून तुम्ही नाही खेळू शकत लॉंग टर्म क्रिकेट. तुम्ही 2 वर्ष 4 वर्ष खेळाल, पण तुम्हाला लॉंग टर्म खेळायचं आहे ना तर तुम्हाला फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आताचं जग खूप बदलत चाललेलं आहे. मोठे मोठे प्लेअर बघा तुम्ही, ते फिटनेसकडे जास्त लक्ष देतात. लाईक तुमचं मॅचच्या आधी तुमची ट्रेनिंग, तुमची मॅच नंतर रिकव्हरी ही खूप इम्पॉर्टंट आहे. सकाळी 10 वाजता उठून 12ची मॅच आहे, जायचं आणि संध्याकाळी 6ला खेळून यायचं. हे तुम्ही जास्तीत जास्त 4-5 वर्ष कराल. तुम्हाला जास्त खेळायचं, तुम्हाला फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. आणि क्रिकेट सोडून पण मी दुसऱ्या फील्ड्समध्ये करतो, लाईक बॉक्सिंग वगैरे करतो. सो त्यासाठी मी फिटनेस खूप इम्पॉर्टंट ठेवलंय. आणि ऍक्च्युली मला फिट राहायला आवडतं, कारण की असं आहे की एकदा तुम्ही तुमच्या शरीराला बघितलं ना आरशात फिट झाल्यानंतर, किंवा नंतर तुम्हाला सवय लागते. क्रिकेट आता तू जसं बोलतायस की क्रिकेट लॉंग टर्म खेळायचं आहे, मग क्रिकेट कडे करिअर म्हणून बघतोयस की वेगळं काहीतरी अजून करिअर तुझा करायचं आहे दुसऱ्या क्षेत्रात? लाईक आता करिअरचं बघितलं तर मी एक प्रोफेशनल एक शेफ आहे मी. सो मी मुंबईला हिल्टनमध्ये जॉबला शेफ आहे मी एक. बट क्रिकेटकडे बघायला झालं ना, मला लॉंग टर्म क्रिकेट खेळायचं आहे. असं नाही की आपल्याला या म्हणजे रायगड खेळायचंय किंवा महाराष्ट्र खेळायचंय. मला फक्त खेळत राहायचं. लाईक ऍट द एंड ऑफ जेव्हा क्रिकेट बंद करेन तेव्हा ऍटलीस्ट मला वाटलं पाहिजे की हा मी खूप क्रिकेट खेळलो. माझं मन सॅटिस्फाय झालं पाहिजे. असं नाही की एका लेवलला खेळायचंय. कारण की लहानपणी सगळ्यांचं स्वप्न असतं की हा मी इंडियासाठी खेळावं, मी रायगडसाठी खेळावं, मी महाराष्ट्र खेळावं. पण प्रॉब्लेम असा असतो की तेवढा चान्स नाही मिळत. सो माझं असं आहे की ऍटलीस्ट ऍट द एंड ऑफ द माय लाईफ, की जेव्हा मी म्हातारा होईन तेव्हा मला वाटलं पाहिजे की हा मी पोटभर क्रिकेट खेळलो. सो मला खेळत राहायचंय. जेवढा चान्स मिळेल मी क्रिकेटला प्रायोरिटी देतो. मॅच असेल मॅचला जातो. जेवढा मोठा टुर्नामेंट असेल खेळायचा प्रयत्न करतो, कारण की मला एक बरं वाटतं क्रिकेट खेळून. क्रिकेट असतं ते फिलिंग क्रिकेटलाच माहिती असते की मैदानात जाऊन एक वेगळीच फिलिंग येते. तुम्ही भले 12 बसा, पण ती फिलिंग वेगळी असते की आपण टीम मध्ये आपली मॅच खेळायचंय. ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते ती. ती प्रत्येकाच्या लाईफमध्ये येते. माझ्या सुद्धा आलेली आहे. काही खूप लोक करिअरकडे जाऊन क्रिकेटला बंद करतात, पण मी ऍटलीस्ट दोन्ही पण मॅनेज करतो. की करिअर आहे तर क्रिकेट आहे. आता लाईक जॉबवर होतो, सुट्टी मिळत नव्हती. सुट्टी टाकली होती उद्या पण रायगड प्रीमियर लीग पुढे गेली. सो ती नंतर आहे मॅच. पण वेळ काढतो मी क्रिकेटसाठी. वेळ तेवढाच इम्पॉर्टंट आहे. लाईक 12 तास काम करून नंतर संध्याकाळी 1 तास क्रिकेटची प्रॅक्टिस करायची, ते गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे 40+ क्रिकेट खेळशील इतकं हे मनाशी ठरवलेलंच आहे. नाही तेवढं नाही, पुढला प्रश्न. पण ऍटलीस्ट खूप खेळायचं. हा, बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की आपल्या तर एक सुपर एटचा जो ओपन क्रिकेट सारखं धरलं जातं सुपर एट. कसं आहे की आता आमचं म्हणायचं झालं का, आम्हाला हे आलं की एकतर हाशिवा सोबत खेळणार, एकतर नौकर सोबत खेळणार, एकतर थळ सोबत खेळणार, असं होऊन जातं. सो ते आम्हाला पण एक लॉस आहे की त्या टीमसोबत खेळत राहायचं. आणि छोट्या टुर्नामेंट छोट्या टीमला पण एक लॉसच आहे, कारण तुम्ही जोपर्यंत चांगल्या प्लेअर सोबत खेळणार नाही ना, तुम्ही वर जास्त येऊ शकत नाही. तुम्ही रोज एका नॉर्मल प्लेअरची बॉलिंग फेस करताय, तुम्ही त्या प्लेअरला रोज रन कराल. पण तुम्ही एखाद्या दिवशी तुम्ही अचानक जाऊन ते सुमित पत्रेला फेस करणार, तर तुम्हाला त्याला फेस नाही करता येणार. तुम्हाला सुमित पत्रेला मारण्यासाठी त्याला रेग्युलर फेस करावं लागेल. बरोबर. तर तो एक फरक पडतो. तुम्हाला जर अक्षय मोहनला रन मारायला लागतील, जर तुम्हाला अक्षय मोहनला रन करायचे आहेत, तर जाऊन तुम्हाला त्याची बॉलिंग खेळायला लागेल. 2 वेळा 4 वेळा 6 वेळा खेळायला लागेल. सो तुम्ही चांगल्या लॉट्स म्हणून सेमीफायनल पर्यंत येता, आणि सेमीफायनल तुम्हाला सुपर एटची टीम लागते आणि तुम्हाला हरवून जाते. सो ते एक लॉस होतो टीमसाठी. तुम्ही जर रेग्युलर खेळत असाल टीम सोबत, तुम्हाला प्रॅक्टिस असेल खेळायची, तर तुम्ही खेळत खेळत चांगले. आणि त्यांनी प्लेयर्स पण मोठे होतात. तुम्ही चांगले प्लेयर्स, आणखी आपला नौकरचा सुमित दादा आहे, सुमित भगत, तो पण एकदम म्हणाला होता की तुम्ही जोपर्यंत मोठ्या प्लेअर सोबत खेळणार नाही तोपर्यंत तुम्ही मोठे नाही होणार. आम्ही काही जन्मापासून मोठे नव्हतो. आम्ही मोठ्या प्लेअर सोबत खेळून मोठे झालो. आम्ही कधी भीतीने दाखवली की हा यासोबत खेळणार, यासोबत खेळणार नाही. आम्ही खेळलो,
चांगल्या प्लेअर सोबत खेळलो आणि मोठे झालो. ही गोष्ट आहे. टाइम किती महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. जसं लेट सामने सुरू झाल्याने कमी षटकांचे सामने खेळायची वेळ येते, त्यामुळे खेळ आपला इम्प्रूव्ह होत नाही. काय बोलशील त्याबद्दल? नक्की वेळेत सामने चालू झालेच पाहिजे, कारण की आपण बघतो ना, तर पहिली मॅच आपल्याकडे 5 ओव्हरची, दुसरी मॅच 4 ओव्हरची, तिसरी मॅच 3 ओव्हरची अशी होते. सो त्याने एक प्लेअरचा टेम्पो सुटतो, की पहिल्या मॅचला 2 ओव्हर टाकल्या पण दुसऱ्या मॅचला 1च ओव्हर मिळाली, किंवा दुसऱ्या मॅचला माझ्याकडे 4 बॉलर आहेत पण मला 3च बॉलरला संधी मिळाली. सो हे होतं. सो हे कमिटीने लक्ष दिलं पाहिजे की आपण वेळेत सामने सुरू करा. आपल्याला दिवसाला एवढे सामने खेळवायचे, आपण 1 तास एक्स्ट्रा ठेवून सामने संपले पाहिजेत, असं झालं पाहिजे. आता आपण बघतो हशिराचे टुर्नामेंट होते, सो तिकडे मॅच वेळेत चालू होता, तिकडे मॅच सगळ्या 5 आणि 6 ओव्हरच्या होतात. हशिराची एकच टुर्नामेंट तिथे 6 ओव्हरच्या मॅचेस होतात. आता मोस्टली नाईट बरोबर. क्रिकेटला होतात, पण नाईट क्रिकेट वेगळं, डे क्रिकेट वेगळं. प्रत्येक नाईट टुर्नामेंट नाही ऑर्गनाईज करू शकत. सो आपण आहे ना, आपण रतनबुवा बघतो. रतनबुवात पहिला बॉल 9च्या आधी पडलेला असतो. सो तेवढं पण नाही फॉलो करायचं आपण, पण ऍटलीस्ट 10-11 पर्यंत आपल्या मॅच चालू झाल्या ना, तर आपण मॅच संपवू शकतो. की जास्तीत जास्त प्लेअरला जास्त खेळायला मिळायला पाहिजे. आणखी आपण बघतो की 5,000 10,000 रुपये एंट्री भरून 3 ओव्हरच्या मॅच खेळणं, हे पण एक डिसेंडिंग पॉईंट आहे. आपण जर तेवढी एंट्री फी भरतो तर आपल्याला ऍटलीस्ट 5-6 ओव्हरची मॅच खेळायला पाहिजे. कारण आपण नॉकआउट मॅच खेळतो, काही टीम पहिली मॅच हारून पण घरी जातात. सो त्यांना एक प्रॉपर संधी मिळाली पाहिजे की ऍटलीस्ट 5,000 रुपये भरतोय तर 5-6 ओव्हरच्या मॅच खेळायला पाहिजेत. खरी गोष्ट आहे. त्यानेच अनेक खेळाडूंना आपला गेम दाखवण्याची पण संधी मिळत नाही, असं बोलायला काय हरकत नाही. पुढला प्रश्न असा आहे की माझ्या या पेज बद्दल काय बोलशील? आणि बोलायचं असं झालं तर आता मी जास्त प्रमाणात इंटरव्ह्यू घेतोय, जास्तीत जास्त खेळाडूंना आपल्या बाहेर पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न आहे माझा. काही वाईट कमेंट देखील येतात की जास्त प्रमाणात इंटरव्ह्यू घेऊ नको, पण मी घेण्याचा प्रयत्न करणार, कारण आपले इथले खेळाडू बाहेर गेले पाहिजेत इतकाच प्रयत्न आहे. बाकी यात काही माझा काही स्वार्थ नाही. काय बोलशील माझ्या पेजवर? नक्कीच हे चांगला प्रयत्न तुमचा आहे की तुम्ही एक चांगलं काम करताय. असं नाही की तू एकटाच, की अजून जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत अलिबाग मधले, अलिबागच्या बाहेरचे पण आहेत ना, तुम्ही एक प्लेअरला संधी देताय की तुम्ही प्लेअरच्या जो ग्राउंडच्या बाहेरचा प्लेअर आहे तो लोकांना कळावा इंटरव्ह्यूच्या द्वारे. हे लोकांना कळलं पाहिजे की प्लेअर कसा आहे, आपल्या प्लेअरला बाहेर ओळखलं पाहिजे. आणि अलिबागचा क्रिकेट पेज म्हणजे एक रीच आहे की प्रत्येक लाईक तुझे एफर्ट बघतोय मी, फॉलो करतो पेजला, की प्रत्येक टुर्नामेंट झाले की चांगले चांगले शॉट्स घेऊन टाकतोस युट्यूबवर प्लेअरला टॅग करून. मग ते चांगलं गरजेचं आहे, कारण की आपल्या प्लेअरला बाहेर स्टँड मिळायला पाहिजे. आणि खूप लोकांना विनंती करतो की पेज फॉलो करा अलिबागचे, कारण अलिबागच्या पेजला फॉलो केलं तर त्यांचा रीच वाढेल आणि आपलेच प्लेअर बाहेर दिसतील. कारण की आपण बाहेर बघतो प्रत्येक प्लेअर सोबत त्याचा एक युट्यूब क्रिएटर असतो, आयकॉन प्लेअर तर त्यांच्या प्लेअर सोबत असतो, प्रत्येकाचा क्रिएटर असतो. अलिबागमध्ये क्रिएटर कमी आहेत, पण जे आहेत लाईक तू आहेस एक, अजून कोणी असेल एखाद दुसरा, त्यांना सपोर्ट करा, त्यांना जरा जास्त पुढे पोहोचवा. हेच एक सगळ्यांसाठी विनंती असेल माझी, की आपले कारण प्लेअर दिसतील बाहेर. असं बोललास ना की जास्त फॉलो पेक्षा अनफॉलो जास्त केलं जातं, मग त्याचं दुःख त्या क्रिएटरला होतं, कारण तो मेहनत एक व्हिडिओ बनवण्यासाठी तासाभराची मेहनत लागते, कारण प्रत्येक शॉट घ्यावा लागतो. बरोबर आहे, बरोबर त्यामुळं आहे. प्रत्येकाला ती वेळ येते की जास्तीत जास्त फॉलो करा असं सांगावं असं वाटतं. तू दिलेला वेळ खरोखर माझ्यासाठी इम्पॉर्टंट होता. तुझ्यासोबत बोलून खरोखर आनंद झाला. धन्यवाद. थँक्यू.